हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। सो गाईज, आज आपण निघालो होतो ते पिंपरी चिंचवड मधील सायन्स पार्कला भेट देण्यासाठी। चला तर मग आता आपण तिथे पोहोचल्यावर बघूया आणि त्याविषयीची अधिक माहिती देखील मिळवूया। सायन्स पार्कची बिल्डिंग ही लांबूनच दिसते, ती खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप मोठी देखील आहे। पिंपरी चिंचवड सायन्स पार्क हे पिंपरी चिंचवड पुणे भारतातील एक विज्ञान केंद्र आहे, जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 2013 मध्ये बांधले आहे। या कॉम्प्लेक्समध्ये एक विज्ञान केंद्र, एक संग्रहालय, एक कला दालन आहे। चला तर मग या ठिकाणी पार्किंगला देखील खूप छान सोय आहे आणि पार्किंग ही फ्री आहे। गाडी पार्क केल्यानंतर आम्ही गेलो ते तिकीट घेण्यासाठी। तिकीट रेट देखील अगदी रिझनेबल आहे आणि या ठिकाणी 3D शोचे आणि तारामंडलचे तिकिटाचे प्राइस देखील वेगवेगळे आहेत आणि त्यांचा शो टाइम मध्येच तुम्हाला ते शो बघता येत असतात। दर 1 ते 1.5 तासानंतर ते शो कंटिन्यूअसली चालत असतात। सो चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया आणि अधिक माहिती मिळवूया। आत गेल्यावर आपल्याला एंट्री करताना तिकीट दाखवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जेही सायन्स एक्सपेरिमेंट असतात ते बघायला मिळत असते आणि खूप छान प्रकारे यांनी त्या ठिकाणी त्याची माहिती ही मराठीत आणि इंग्लिशमध्ये या दोन्ही भाषेत त्यांनी तिथे एक्सप्लेन केलेली आहे। सो ह्या कॉम्प्लेक्समध्ये एक विज्ञान केंद्र, संग्रहालय, एक कला दालन, एक सभागृह, एक एम्पी थिएटर आणि एक तारांगण आहे। विज्ञान केंद्र कॉम्प्लेक्सचा हा मुख्य भाग आहे। यामध्ये एक फन सायन्स गॅलरी आहे, जी विज्ञान प्रदर्शनं दाखवत असते। या केंद्रामध्ये 7 मुख्य भागात विभागलं गेलं आहे, ज्यामध्ये ऑटोमोबाईल, फन सायन्स, एनर्जी, परत हवामान बदल, 3D शो, सायन्स पार्क, डिनो पार्क, एम्पी थिएटर, तारांगण, कला दालन व सभागृह हे असं सगळं सुंदरपणे त्यांनी या सायन्स पार्कमध्ये बांधलेलं आहे। आणि हा जो सायन्स पार्क आहे हा पूर्ण 7 एकरावर पसरलेला आहे। चला तर मग आपण या ठिकाणी यांच्या वेगवेगळ्या गोष्टी बघूया। या ठिकाणी हे खडकाचे वेगवेगळे प्रकार ठेवलेले होते आणि ते कुठे मिळतात याविषयीची डिटेल माहिती त्या ठिकाणी लिहिलेली होती। तसेच या ठिकाणी हा आर्किमिडीजचा लॉ देखील आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे लहान मुलं हे प्रत्येक गोष्ट हँडल करू शकतात आणि त्याचा एक्सपिरियन्स देखील ते या ठिकाणी घेऊ शकतात। हा होता न्यूटनचा लॉ। DNA स्ट्रक्चर मॉडेल, बॅलेन्सिंग डॉल, परत नॅनो कार यांसारख्या प्रत्येक गोष्टी या ठिकाणी हँडल करता याव्या म्हणून बटन आणि त्या ठिकाणी कुठल्या इन्स्ट्रक्शन फॉलो कराव्या या रिगार्डिंगच्या सर्व डिटेल माहिती प्रत्येक ठिकाणी देण्यात आलेली होती। त्यामुळे कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस हँडल करत असतो त्याविषयीची आपल्याला डिटेल माहिती देखील मिळत असते आणि आपण त्या गोष्टीचा आपण आणि मुलं दोन्ही देखील या गोष्टींचा तिथं सहजपणे अनुभव घेऊ शकतो। त्यानंतर आपण जातो ते ऑटोमोबाईल सेक्शनला। सेकंड फ्लोअरला वर गेल्यावर त्या ठिकाणी हे ऑटोमोबाईल सेक्शन आहे। ऑटोमोबाईलच्या सेक्शनमध्ये ज्यांना व्हेइकल्स, कार्स यांची आवड असेल त्यांनी तर हे नक्की पाहावे। या ठिकाणी त्यांना 2 सिलेंडर, 4 सिलेंडर, 6 सिलेंडर यामधील डिफरंट काय असतो किंवा याच्या इन डिटेल व्हिडिओ किंवा माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते। तसेच प्रत्येक व्हेइकलमध्ये ते कसे ऑपरेट करतात, परत यांच्या सर्व डिटेल्स देखील दिसत असतं। तसेच ह्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी स्वतः ऑपरेट करू शकतो। तसेच या ठिकाणी मिरर्स, फ्यूल इंजेक्टर यांचं कसं वर्क असतं हे आपण या ठिकाणी पाहू शकतो। तसेच हेवी व्हेइकल्सचे इंजिनचे पार्ट देखील कसे वर्क करतात ते या ठिकाणी सगळं शो करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी होते ते स्टीम इंजिन, म्हणजे पहिले वाफेचे मशीन आणि त्या वाफेच्या मशीनवर चालणारी पहिली मोटरसायकल असो किंवा 4 चाकी असो, या गोष्टी या ठिकाणी खूप छान प्रकारे मांडण्यात आलेल्या होत्या आणि प्रत्येक गोष्ट पोरं हे कुतूहलाने बघतात आणि एन्जॉय देखील करत असतात। पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज ज्या वेळेस भेटतं तर ते खूप आनंदाने ते गेन करत असतात आणि त्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीविषयी कुतूहल जागृत होत असतं। या ठिकाणी वेगवेगळ्या सिलेंडर्सचे 2 सिलेंडर्स, 4 सिलेंडर्स, 6 सिलेंडर्स, परत प्रत्येक ठिकाणी बटन्स देण्यात आलेले होते की ते कसं ऑपरेट होतं किंवा वर्क करतं। ऑटोमोबाईल सेक्शनमध्ये तुम्ही क्लच, ब्रेक, गिअर यांसह इतर भागांची जी ही यंत्रणा आहे किंवा त्यांची कार्यपद्धती कशी असते ते तुम्ही पाहू शकता। तसेच तुम्ही स्वतः हाताने देखील ते ऑपरेट करू शकता।
या ठिकाणी मला टायर विषयी खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली होती, जी हेल्पफुल देखील होती आणि मजेशीर देखील होती। व्हाईट कलरच्या रबरमध्ये जर कार्बन मिक्स केला तर टायरचा कलर हा ब्लॅक होत असतो आणि कार्बनमुळे रबरमध्ये हार्डनेसपणा देखील वाढत असतो आणि सल्फरमुळे सॉफ्टनेसपणा वाढत असतो। रबरातील कार्बन जास्त असेल तर रबर हे हार्ड होते आणि त्याचा टिकाऊपणा देखील वाढतो आणि सल्फर जर जास्त असेल तर एव्हरी 6 to 8 किलोमीटर गाडी चालल्यानंतर टायर चेंज करावा लागत असतो। आपल्या डेली यूजच्या ज्याही व्हेइकल्स असतात त्यामध्ये कार्बनचे प्रमाण जास्त असलेले टायरचा वापर केला जात असतो, तर रेसिंग कारच्या टायरमध्ये सल्फर जास्त असलेले टायर यूज केले जातात, जेणेकरून रेसिंग करताना रस्त्याची किंवा रोडाची ग्रिप ही इम्पॉर्टंट असते। तर ही खूप छान माहिती मला या ठिकाणी मिळाली होती। या ठिकाणी हवामान बदल या सेक्शनमध्ये हवामानातील बदल वेगवेगळ्या प्रकारे दाखविण्यात आलेला होता। त्यात हवेमध्ये होणारा बदल किंवा पावसात कशा प्रकारे बदल होत जात असतो या प्रकारच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी दाखवलेल्या होत्या। थ्री शो आणि तारामंडळ शो हे आपल्याला खगोलशास्त्राच्या संपूर्ण नवीन जगात घेऊन जात असतात। तारामंडळ शो मध्ये जाण्यासाठी तुम्हाला बोगद्यासारख्या संरचनेतून क्रॉल करावा लागत असतो। या ठिकाणी आम्ही 3D शो पाहत होतो आणि सगळे लोक लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण खूप एन्जॉय करत असतात। त्यामुळे या ठिकाणी आल्यावर हा 3D शो मात्र मिस करू नका, कारण की तो खूप छान आहे आणि मेन म्हणजे मुलं खूप एन्जॉय करतात ह्या गोष्टींनी। 15 मिनिटांचा 3D शो पाहिल्यानंतर आम्ही पुन्हा आलो सेकंड फ्लोअरला, ते फन सायन्सला। मजेदार विज्ञान क्षेत्रामध्ये आनंद घेण्यासाठी सर्व लाईट्स, मॅग्नेट आणि मिरर इफेक्ट आहेत। यामध्ये लाईटवर भरपूर प्रकारचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट देखील आहेत। सो चला त्याचा देखील आपण आनंद घेऊया। या ठिकाणी तुम्ही मिरॅकल हेडचा म्हणजे जादूच्या मस्तकाचा आनंद घेऊ शकता। तसेच जादू दाखवणारे वेगवेगळ्या प्रकारचे आरसे देखील या ठिकाणी आहेत। हे सायन्स पार्क मंगळवार ते रविवार सकाळी 10 ते सायंकाळी 5:45 पर्यंत ओपन असते। या ठिकाणीचा जर आनंद घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 तासांचा वेळ तर नक्कीच द्यावा लागेल।
ज्यावेळेस आपण एनर्जी डिपार्टमेंटला जातो त्यावेळेस तुम्हाला अनेक टेक्नॉलॉजी वापरून पाहायला व अनुभवायला मिळतात। तसेच या ठिकाणी सोलर एनर्जीचा यूज करून किंवा सोलर पॅनलचा यूज करून कशा प्रकारे एनर्जी क्रिएट करता येते, तसेच पाण्याद्वारे कशा प्रकारे एनर्जी क्रिएट करता येते, हे सगळे एक्सपेरिमेंट या ठिकाणी खूप छान प्रकारे प्रोजेक्टरच्या सहाय्याने किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे एनर्जी क्रिएट केली जाते किंवा तिचा रियूज कसा केला जातो हे या ठिकाणी शो करण्यात आलेलं होतं। तसेच या ठिकाणी एक बॉल गेम देखील आहे ज्यामध्ये सिंपल टेक्नॉलॉजीचा यूज करून न्यूटनचा रूलचा वापर केला जातो आणि बॉल हा वेगवेगळ्या ठिकाणी ऑटो डायव्हर्शनच्या सायर मेशमधून प्रवास करतो। हे सर्व पाहण्यासारखे आहे। फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर आणि 3D शो बघत आम्हाला जवळपास 2.5 ते 3 तास गेले होते। सायन्स पार्कमध्ये स्वच्छ वॉशरूम आणि नाश्त्यासाठी एक कॅन्टीन देखील देण्यात आलेले आहे। सो पिंपरी चिंचवडचं सायन्स पार्क हे शालेय मुलांसाठी आवर्जून भेट देण्याचं एक ठिकाण आहे। तसेच या सायन्स पार्कची देखभाल राष्ट्रीय विज्ञान संग्रहालयाचे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे देखील केली जात असते। सायन्स पार्क आणि आउटसाइडला असलेलं डिनो पार्क हे विविध प्रदर्शनांसह जोडलेले आहेत, ज्यात गोष्टींमागील विज्ञानाचा अनुभव घ्यावा आणि जुन्या काळातील डायनोसॉरचे प्रदर्शन देखील या ठिकाणी केलेले आहे। बाहेरील गार्डन एरिया हा संपूर्ण 3.5 एकर या एरियामध्ये व्यापलेला आहे। 3D शो आणि तारामंडल शो हे आपल्याला पाहण्यासाठी त्यांच्या टायमिंगनुसार यावे लागत असते। तर या ठिकाणीचा प्रत्येक गोष्टीचा आनंद मुलं हे नक्कीच घेत असतात आणि इथले प्रत्येक जेही इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा जेही त्यांनी ठेवले ते सगळे वर्क करत असतात। त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांनी जी त्या ठिकाणी जी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे त्यानुसार फॉलो केली ना तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव या ठिकाणी घेता येत असतो। मुलांमध्ये सायन्स विषयी आवड निर्माण व्हावी यासाठी वीकेंडला तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह आणि तुमच्या मुलांसह या सायन्स पार्कला नक्की भेट द्या। जर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुमच्याकडे नातेवाईक येत असतील किंवा तुम्हाला भेट देत असतील तर त्यांना ही वैज्ञानिक भेट नक्की दाखवा। सो गाईज, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद।